नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24। बातमी आशीची बदल घडवेल। नाशिक महानगरपालिकेच्या ग्रीन बॉन्डचे लिस्टिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रिंगिंग बेल वाजवून करण्यात आले। या प्रसंगी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, नाशिकच्या महापौर श्रीमती हिमगौरी आहेर, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप तसेच आशिष चौहान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। महानगरपालिकांना विविध विकास कामांसाठी भांडवली बाजारात बॉन्ड जारी करून निधी उभारण्याची संधी उपलब्ध आहे। नाशिक महापालिकेप्रमाणे इनोव्हेटिव्ह फंड निर्माण केल्यास शहरांच्या विकासाला निश्चितच आर्थिक बळ मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला। राज्यातील छोट्या महापालिकांमधील विकास कामांना गती देण्यासाठी एकत्रितपणे सुमारे 1000 कोटी रुपयांचे अशाच प्रकारचे बॉन्ड भांडवली बाजारात काढण्याचा प्रयत्न करावा असेही त्यांनी सुचवले। त्यामुळे महापालिकांना केंद्र शासनाच्या योजनांचा अधिक लाभ मिळू शकेल असेही त्यांनी सांगितले। नाशिक महानगर क्षेत्रात सुमारे 25,000 कोटी रुपयांची विविध विकास कामे सुरू असून आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उभारली जाणारी पायाभूत सुविधा केवळ कुंभपुरती मर्यादित न राहता नाशिकला विकसित महानगरांच्या श्रेणीत नेण्यास मदत करणार आहे। त्यामुळे भविष्यात नाशिक हे गुंतवणुकीचे महत्त्वाचे केंद्र ठरेल असा आशावादही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला।